नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध विषयांवरती आपण चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आणि आज आपण पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात आर्थिक प्रगतीसाठी नोकरी योग्य की व्यवसाय या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक दरावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. आणि अर्थातच शशांक सर हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत असतात. चला तर आज आपण जाणून घेऊयात व्यवसाय की नोकरी याविषयी. अर्थात आपला विषय जसा सर व्यवसाय किंवा नोकरी. आज आपण बघितलं तर नोकरी करणं प्रत्येकाला असं वाटत असतं की योग्य आहे, मात्र व्यवसाय ही रिस्क समजली जाते. मग तुमच्या मते व्यवसाय की नोकरी काय सांगाल? पहिली गोष्ट मला सांगायची आहे, आज अनेक लोक जसं तुम्ही बोला की नोकरीकडे पहिला वळतात का, कारण नोकरी म्हणजे आजूबाजू स्पेशली आपली मराठी माणसं हे नोकरीकडे आणि सेफ्टीकडे वळत असतात की बाबा नोकरी आहे तर सर्व नोकरी पकडली, हा म्हणजे बाबा आपण सेफ झालो. पण जर तुम्हाला खरोखर जर आर्थिक प्रगती करायची असेल तर माझ्या हिशोबाने व्यवसाय हा सर्वात योग्य आहे. जे व्यवसायामध्ये जे तुम्हाला जे ग्रोथ मिळते ओके, ती तुम्हाला कदाचित नोकरीमध्ये मिळणार नाही. व्यवसायामध्ये असे अनेक फायदे होतात जे तुम्हाला नोकरीमध्ये कदाचित मिळत नाही. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पुढे बोलणार आहोत व्यवसायामध्ये कुठले कुठले फायदे होतात आणि बाकी नोकरीमध्ये आपण कुठल्या गोष्टीमध्ये आपण मागे पडतो याबद्दल आपण असं पुढे बोलणार आहोत. माझ्या हिशोबाने व्यवसाय करणं सर्वात योग्य आहे. बरोबर आहे. मात्र जसं आता मी मगाशी मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे जेव्हा व्यवसायाकडे एखादी व्यक्ती पावलं उचलायला सुरुवात करते तेव्हा सगळ्यात अगोदर मनात प्रश्न येतो तो म्हणजे रिस्कचा. अर्थातच कुठेतरी धोका पत्करणं हे व्यवसायासाठी तितकंच म्हणजे एक काय म्हणतात एक महत्त्वाचं पाऊल असतं. आणि धोका पत्करून व्यवसायाकडे वाटचाल करणं हे कितपत शक्य ठरू शकतं आणि काय सांगाल याबद्दल? अनेक आपली माणसं रिस्क घ्यायला घाबरत असतात. तर पहिली एक गोष्ट सांगतो की आणि सेफ्टी बघत असतात. आता नोकरीमध्ये आपण बोलतो की बाबा आपण सेफ्टी आहे, व्यवसायामध्ये रिस्क आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो, सेफ्टी न वागता त्यांनी वेळेची रिस्क घेतली का, आपल्याला त्यांच्यासाठी आपला मौल्यवान वेळ देतात, त्यांनी वेळेची रिस्क घेतली. आज आपण इथे स्टुडिओपर्यंत बसलो तर गाडी घोड्याने आपण प्रवास करतो तर आपण त्यावेळी पण रिस्कमध्ये असतो. ओके, जेव्हा आपण गाड्याने ट्रॅव्हल करतो प्रत्येक गोष्टीमध्ये, आज आपण लाईव्ह शो करतोय त्यामध्ये आपल्याकडे चुका होऊ शकतात, ही पण एक रिस्क आहे. बरं, तर प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क ही इन्व्हॉल्ड असते. विदाउट रिस्क तुम्ही आयुष्यामध्ये कुठली गोष्ट अचीव करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माझं एक स्टेटमेंट आहे रिस्क बद्दल जे मी प्रत्येकाला सांगतो. 2 स्टेटमेंट्स असे. त्यातनं पहिलं जे स्टेटमेंट असं आहे दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर रिस्क घ्यायला घाबरत असाल ओके, तर तुम्ही कधी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला आयुष्यात रिस्क घ्यावे लागतात, पण असं नाही की कोणते सांगितलं बाबा टाक पैसे तुम्ही डायरेक्टली टाकले. नो, इट शुड बी प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क. जर तुम्ही आयुष्यात प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेत असाल तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. हे एक पहिलं स्टेटमेंट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट जे आहे जे माझ्या लोकांना देखील सांगतो ते म्हणजे असं आहे दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. आणि आणखीन एक माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे असा की जर तुम्ही रिस्क जर घेत नसाल तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. आणखीन असं म्हटलं आता दॅट इफ यू डोंट टेक रिस्क इन युअर लाईफ ओके, युअर लाईफ इट सेल्फ इज अ बिग रिस्क. जर तुम्ही आयुष्यात रिस्क घेत नसाल तुमचं आयुष्य स्वतःच एक भरपूर मोठी रिस्क हे बनून राहील. तर रिस्क घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे थोडक्यात धोका पत्करणं हे फार महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. आणि मला वाटतं की धोका पत्करल्यानंतरच तुम्ही यशाचं उंच शिखर किंवा व्यवसायात तुम्ही तुमची प्रगती दाखवू शकता. अर्थातच हे झालं एकूणच व्यवसायाबद्दल. मात्र जेव्हा व्यवसायाची सुरुवात आपण करतो तेव्हा भांडवलही तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस गुंतवणूक करताना कशी करावी आणि गुंतवणुकीसाठी पैसा हा एकमेव महत्त्वाचा आहे का? पहिली गोष्ट, अनेक लोकांना वाटतं की बाबा मला बिझनेस करायचं म्हटलं तर पैशाची गरज असते राईट. आणि मग पैसा टाकायचं म्हटलं तर पैशामध्ये ते म्हणा पैशाची रिस्क पण येऊन होते, बाबा माझे पैसे डुबले. तर पैशाबद्दल बोलायच्या आधी ना पैसा टाकताना लोक रिस्कचा विचार करतात. रिस्क बद्दल मला आणखीन एक गोष्ट मला बोलायला आवडेल. अनेक लोक जसं मी म्हटलं की बाबा रिस्क घ्यायला घाबरतात म्हणून ते नोकरी पत्करतात. पण मला सांगा, तुम्ही जी नोकरी करता ते एका बिझनेसमॅनच्या अंडरच नोकरी करता. बरं, जो वरती भले किती मोठा बिझनेस असो, आज मोठे मोठे बिझनेस पण आपण डुबताना पाहिलेले आहेत आणि ते मोठे मोठे बिझनेस वाढताना देखील पाहिलेले आहेत राईट.
तर तुम्ही आपला मराठी माणूस काय करतो की बाबा बिझनेसची रिस्क नको म्हणून तो नोकरी पकडतो. नोकरी पण तो अशी नाही पकडतो वरती बिझनेसची रिस्क घेऊन बसलाय. माझं म्हणणं असं आहे तुम्हाला, अरे बाबा जर तो बिझनेसमॅन डुबला ना तर त्यांनी एवढा पैसा बनवला असतो की त्याने 7 पिढ्या बसून खातील. पण जर तुमची नोकरी गेली तर तुमचे 7 दिवस पण घर चालणार नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण रिस्क घ्यायला कधीही घाबरायचं नाहीये. बाकी जातीतले लोक आयुष्यात रिस्क घेतली, त्यांनी बिझनेस केले आणि ते भरपूर पुढे गेले. आपण त्यांच्या अंडर आपण नोकरी करत बसलो. तर कृपया करून रिस्क घ्यायला घाबरू नका. आयुष्यात चांगल्या रीतीने पुढे जावा. आता विषय आला तो आहे पैशाचा. ओके, तर अनेकांना जसं म्हटलं की वाटतं की पैशाची गरज असते बिझनेस करण्यासाठी, पण माझ्या हिशोबाने बिझनेस करण्यासाठी पैशाची गरज नसते. पैशापेक्षा मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे ती योग्य आयडिया. बरोबर. इफ यू हॅव बेटर आयडिया, आपण ऍड बघतो राईट, अँड आयडिया कॅन चेंज युअर लाईफ राईट. तर एक चांगली योग्य आयडिया असेल तुमच्याकडे, तुम्ही भरपूर चांगला व्यवसाय उभा करू शकता. असे माझ्याकडे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर करोडोनी पैसा होता पण डोकं नव्हतं, आयडिया नव्हती कुठे लावायचे पैसे, असते मायनस मध्ये उभे आहेत. आणि अशी काही लोक आहेत ज्यांनी म्हणतात ज्यांच्याकडे पैसा नव्हता, गावातनं आलेले, काही रुपये खिशातनं घेऊन आलेले, ओके, घरद्वार नाही मुंबईमध्ये काही नाही, पण फक्त डोकं लावलं, आयडिया लावली. त्यांनी 2 गोष्टी फॉलो केल्या. पहिलं तर बिझनेसमध्ये आयडिया लावत गेले आणि बिझनेस वाढवत गेले, आणि सेकंडली त्यांनी ग्राउंड लेवल पासून काम करायची तयारी ठेवली. कुठल्याही गोष्टीची लाज बाळगली नाही. आपण एक मोठी चूक करतो की आपण कुठलाही व्यवसाय काही करताना आपण लाज बाळगतो, बाबा आजूबाजूची लोक काय करतील, काय म्हणतील. हे जर तुम्ही विचार करत बसला तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ नाही शकत. असं म्हटलं आता त्यात सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जर तुम्ही आजूबाजूचा विचार केला तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. लोकांचा विरोध तुम्हाला असेल कारण आजूबाजूची लोक नोकरी करत असेल, तुम्ही बोला नाही मी व्यवसाय करतो, तर ती लोक बोलतील ना बाबा हे योग्य नाहीये, हे करू नकोस. त्यांचं म्हणणं असं असतं की मला जमणार नाही. ओके, ते स्वतःला तुमच्या समोर ठेवून बघतात. तर कोणाचं ऐकणार, तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. बाबा हा मला खरोखर जमणार असेल तुम्ही नक्की पुढे जावा, हिंमत करा. पहिलं पाऊल टाकायची हिंमत करायचं तरच तुम्ही पुढे जावाल. जर पहिलं पाऊल टाकायला तुम्ही घाबरलात तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे लोकांची की लोक आयुष्यात यशस्वी नाही होत. ह्याचं मी रिसर्च केला तर मला कळलं की ह्याचं कारण हे नाहीये की लोकांनी काहीतरी करायचा प्रयत्न केला आणि ते फेल झाले. तर मला रिसर्च मध्ये असं कळलं की लोकांनी ते पहिलं पाऊल टाकायलाच घाबरले आणि ते प्रयत्नच केला नाही म्हणून ते कधी पुढे आयुष्यात जाऊ शकले नाही. तर पहिलं पाऊल टाकायला नक्की शिका. भलेही ते धडपडला ते झाले पण तुम्हाला धडा मिळेल आणि पुढे जाऊ. अगदी अगदी खूप चांगलं आता तुम्ही खरं तर सांगितलं आणि आपल्या प्रेक्षकांना देखील नक्कीच हा मुद्दा पटला असेल. आणि ज्यांना कोणाला व्यवसायात खरंच उतरण्याची आवड असेल त्यांनी खरंच व्यवसायात उतरायला हरकत नाहीये. त्याचबरोबर जेव्हा आपण व्यवसाय सुरू करणार आहोत तेव्हा नोकरीची गरज म्हणजे किंवा नोकरीची कुठेतरी आपल्याला अपेक्षा किंवा नोकरी बद्दलचा अनुभव असणं आवश्यक आहे का? हा, ही सर्वात मोठी आपण घोर चूक करतो की जर एखाद्या व्यक्तीला, एक यंगस्टर असेल किंवा कोणी व्यक्ती असेल, त्याला जर व्यवसाय करायची इच्छा असेल, मनात त्याची असं मला बिझनेस करायचा आहे, पण तो काय म्हणतो की बाबा मी एक काम करतो, पहिले काही वर्ष, आता माझं एज्युकेशन कंप्लीट झालंय तर मी पहिले काही वर्ष मी नोकरीचा एक्सपिरियन्स घेतो त्यानंतर मी व्यवसाय करतो. ही सर्वात मोठी चूक आहे. माझं म्हणणं असं आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर नोकरीचा अनुभव तुम्हाला काही कामाला येत नाही. नोकरी आणि व्यवसायामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर नोकरीचा एक्सपिरियन्स आहे, व्यवसाय करायचा व्यवसायामध्ये उतरा, हो ना, 0 पासून स्टार्ट करा, भले छोटा चालू करा पण तरच तुम्हाला व्यवसायाचा एक्सपिरियन्स येईल. उदाहरण घ्या, समजा तुम्ही नोकरी करत असाल एखाद्याच्या अंडर, ओके, तर तुम्ही तुमच्या टेक्निकल लेवलला तुम्हाला भलेही नॉलेज मिळेल पण बिझनेस लेवलला तो बिझनेसमॅन वरती काय स्ट्रॅटेजीज वापरतो आपला बिझनेस वाढवायला हे तुम्हाला तिकडे एम्प्लॉई लेवलला तुम्हाला कळणार नाही. तर ही चूक माझ्या हिशोबाने करू नये. तर तुम्ही छोटा बिझनेस स्टार्ट करा आणि हळूहळू त्याला वाढवत जावा. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही आता म्हणालात की छोटा बिझनेस सुरू करा आणि हळूहळू तो वाढवत जा, पण जेव्हा वयाची मर्यादा येते तेव्हा साधारणतः व्यवसाय सुरू करताना वयोगटाची काही बंधनं असतात का, आणि असली तर काय करावं? पहिली गोष्ट, वयोगटाचं काही बंधन नाहीये, तुम्ही कधी व्यवसाय चालू करू शकता. आणि अनेक लोक विचार करतात मी आता करीन. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा एक यंगस्टर मुलगा असेल, म्हणजे कॉलेजला जाणार मुलगा असेल, तर त्यांनी जर आई वडिलांना सांगितलं मला व्यवसाय करायचा आहे, ते म्हणतात नको, आधी शिक्षण कंप्लीट कर. चला, तो शिक्षण कंप्लीट करतो. त्यानंतर बाबा शिक्षण कंप्लीट झालं, आता करू का? नको, आता नको, थोडा जॉबचा एक्सपिरियन्स घे. मग जॉबचा तो एक्सपिरियन्स घेतो. जॉबचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तो म्हणतो चला मी जॉबचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी बिझनेस चालू. तोपर्यंत लग्नाचं वय येतं. लग्नाचं वयाला जबाबदाऱ्या पडतात, मुलं होतात, तो म्हणता नको आता एवढ्या जबाबदार पडल्या, आपण थोडं पुढे बघू. तोपर्यंत म्हातारपण येतात. आता म्हातारपणाला नको बाबा, म्हातारपणी बिझनेसची रिस्क घ्यायला नको, असं कोण त्याच्या आयुष्यात तो
राहून जातो. हे करायचं नाहीये. सुरुवातीपासून तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीपासून तुमचा त्याच्यामध्ये कल असला पाहिजे. समजा तुम्ही यंगस्टर असाल, तुम्हाला अख्खा आयुष्य पडलेलं आहे व्यवसाय करायला, पण जर तुम्ही वयाने मोठे असा सिनियर सिटीजन असाल आणि त्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर ते म्हणतील आता माझं वय झालं, आता कसं करू. तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी एक छोटंसं मी एक्झाम्पल देईन, जे भरपूर छान उदाहरण आहे, जे आहे KFCचं. KFC हा जगभरामध्ये प्रसिद्ध ब्रँड आहे बरं. त्या सरांचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर त्या सरांनी त्यांचं रिटायरमेंट झालं वयाच्या 60व्या वर्षी. त्यांना रिटायरमेंटमध्ये एवढा फंड मिळाला की त्यांचं पुढचं आयुष्यामध्ये काही महिनेच घर चाललं असतं, एवढाच त्यांना फंड मिळाला. आता कसं चालू, त्यांचा कोणीच नाही त्यांना म्हणजे सांभाळणं. मग त्यांनी काय विचार केला की बाबा मी बिझनेस करेन, पण त्यांना काही येत नाही. त्यांना फक्त एकच रेसिपी येत होती वयाच्या 60व्या वर्षी, एकच रेसिपी त्यांना बनवायला येत होती. तर त्यांनी म्हटलं ह्याच्यामध्ये मी व्यवसाय चालू करतो. ते प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये गेले की बाबा माझा ही रेसिपी घ्या, ओके, आणि तुम्ही तुमच्या जे कस्टमर्स त्यांना खायला घाला आणि त्यांना आवडलं, तुम्हाला जे प्रॉफिट येतात तुम्हाला छोटासा प्रॉफिटचा हिस्सा द्या. असं करून ते प्रत्येक गेले 999 लोकांपर्यंत गेले. सगळ्यांनी त्यांना नाही म्हटलं. 1000व्या व्यक्तीने त्यांना म्हटलं ठीक आहे मी तुमचा रेसिपी घेतो, बघूया तुम्ही काय करता ते. आणि त्यानंतर त्यांची रेसिपी घेतली, लोकांना आवडली, लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये बिझनेस स्टार्ट केला. हळूहळू असं करत करत आज KFC हे जगप्रसिद्ध ब्रँड आहे. वयाच्या 60व्या वर्षी, आज वयाच्या 60व्या वर्षी माणसं हार मानतात, म्हणजे हातपाय दुखतात, मी बेडवर उठू नाही शकत, पण मेंटल त्यांना हे असतं, टेन्शन असतं की बाबा मी आता काय करू नाही शकत. पण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल, विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुम्हाला आयुष्यामध्ये कोणी पुढे जाणं रोखू नाही शकत, तुमचं वय काही असो. बरोबर आहे. खूप चांगलं उदाहरण खरं तर तुम्ही या निमित्ताने दिले. वयाची काही कुठेही मर्यादा नाही, तुम्ही कधी पण बिझनेस सुरू करू शकता, अगदी लहान वयातही सुरू करू शकता, जसं तुम्ही पण तुमचा बिझनेस SR कन्सल्टन्सीचा सुरू केला. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया सर, आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी व्यवसाय उत्तम की नोकरी, ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात SR कन्सल्टन्सीचे शशांक रावले. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. शशांक सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं की तुम्ही आधीपासूनच खरं तर व्यवसायात उतरलेला आहात. मला सांगा, तुम्ही एकूणच बघितलं तर व्यवसायावरच का भर देताय आर्थिक प्रगतीसाठी? सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा म्हणजे की एक व्यवसाय जो आहे तो महागाईला तोड देऊ शकतो, इन्फ्लेशन बीट करू शकतो, की नोकरी करू शकत नाही. जर आज महागाई जर 12, 13, 14% जर वाढत असेल तर एखाद्या नोकरी करणाऱ्याचे जे पगार आहे तो जास्तीत 6, 7, 8% वाढतो. दर वर्षाला कमी करून 4-5% त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं, बिकॉज ऑफ 2 रिझन्स. पहिले तर महागाई वाढते म्हणून पण त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं, आणि सेकंडली कॉम्पिटिशनमुळे सुद्धा. समजा एखादा व्यक्ती असेल, बोलतो मी MBA, मला 25,000ची नोकरी द्या, त्याच्यावर अजून एक MBA भरतो, बोलतो मी पण MBA, पण मी 20,000 मध्ये नोकरी करायला रेडी आहे, पण त्यामुळे त्याची नोकरी जाते आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन हे होतं. तर एक व्यवसाय जो आहे तो महागाईला इझिली बीट करतो, हे पहिलं इम्पॉर्टंट कारण आहे. आणि त्याच्यामुळे त्याची फायनान्शियल ग्रोथ ऍक्च्युअल मध्ये होत राहते, आणि त्याची पर्चेसिंग पॉवर वाढत राहते. जी नोकरीमध्ये तुमची पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी करायची क्षमता ही कमी होत जाते, ओके, महागाईप्रमाणे वाढत नाही. हे पहिलं कारण आहे. सेकंड कारण असं आहे ते म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमची ग्रोथ, जसं मी म्हटलं, 7-8 10% होईल, ओके. पण असं तुम्ही जर एका वर्षात मला डबल पाहिजे, हे ते पाहिजे, तुम्ही विचार करू शकत नाही. पण बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये आपण हा विचार करू शकतो आणि ते अचीव देखील करू शकतो. तर जसं आपण प्रॉपरली प्लॅन आउट केलं तर असे कितीतरी बिझनेस आहेत, किती त्यांचं कंपनीचं टर्नओव्हर म्हणा ना वर्षाला डबल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या कंपनीचं देखील एक उदाहरण आहे, ओके. आणि थर्ड अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट रिझन म्हणजे व्यवसायाचा, ते म्हणजे की तुमचा जर तुम्ही नोकरी करत असाल तुमच्या पुढच्या पिढीला त्याचा काही फायदा होत नाही, बरोबर. पण जर तुम्ही व्यवसाय करत असाल, जर तुम्ही सक्सेसफुल व्यावसायिक असाल, मध्ये काही असो, तुमचं एक वडापावचं दुकान पण असू दे, पण तुमचं येणारी पिढी ती सांभाळू शकते ना. भले त्यांनी काही नाही केलं, बाबा आई वडिलांनी वडापावचं दुकान काढून ठेवलं, आज त्याच्यामुळे पण भरपूर चांगला पैसा आहे, तर ते निदान ते सांभाळू शकतात आणि त्यांना एक रोजगाराचं साधन मिळतं, ज्याने कदाचित नोकरीमध्ये ते मिळणार नाही. तुम्ही पुढच्या पिढीला ते पास करू शकता. हे इम्पॉर्टंट कारण आहेत की आपण व्यवसायामध्ये जावं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ही काही नंतर ते देखील ह्याचा विचार करायला सुरुवात करतील. त्याचबरोबर आपल्या कार्यशाळा देखील होत असतात. ह्या कार्यशाळा अटेंड केल्यावरती खूप फरकही पडू शकतो. आपण ह्या कार्यशाळेची माहिती तर आपल्या माध्यमातून देणारच आहोत आणि देतच आहोत. पण तत्पूर्वी अजून एक प्रश्न, तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये, शेअर बाजारात उतरलात आणि आज SR कन्सल्टन्सी सारखी कंपनी तुम्ही आज चालवताय. खरोखरच हे मोठं यश आहे. फार कमी वयात तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये पाय रोवलेले आहेत. यशाचं शिखर गाठायला तुम्ही सुरुवात केली आहे. अगदी
तुमच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आपल्याकडे वेळ कमी आहे, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी शेअर बाजारामध्ये उतरलो त्यामागे पण एकच कारण आहे की बाबा कमी भांडवलामध्ये चांगल्यात चांगला आपण व्यवसाय करू शकतो. आज जर तुम्ही कंपनीचे शेअर्स खरेदी करता त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही कंपनीच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवता. कंपन्या जेव्हा ते पैसा त्यामध्ये ते बिझनेस करतात. जेवढा चांगला बिझनेस करतील, जेवढा चांगला ते पैसा तेवढा तुम्हाला ते प्रॉफिट्स देतात जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत असाल त्यावेळी. आणि जेव्हा ट्रेडिंग करता त्यावेळी पण तुम्ही ट्रेडिंग करून देखील तुम्ही चांगल्या रीतीने पैसे कमवतात. ज्याच्यावर आपण आता पुढे बोलणार आहोत बाबा ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची ते. पण यामुळे मी उतरलो आणि लेट मी जो मार्केटचा जो पूर्ण पैसा आहे ना, जो घुमून फिरून तो दोनच गोष्टी मिळतो. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार, म्हणजे तो झाला बिझनेस, आणि दुसरा आहे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. तर मी विचार केला का नाही मी शेअर बाजारात येऊ, आणि त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आलो आणि मी चांगलं यश मिळवलं. त्यामध्ये फोकस ठेवला की बाबा पहिल्यांदा मी पैशाकडे फोकस नाही ठेवला, तर एक्सिलन्सकडे म्हणजे पाया भक्कम करण्यामध्ये लागलो मी. त्यामध्ये मी जास्ती वेळ घेतला. त्यानंतर एकदा पाया भक्कम झाल्यानंतर मला ती सक्सेस मिळवणं एवढं डिफिकल्ट वाटलं नाही. त्याच्यानंतर मी काम करत गेलो पुढे. बरोबर. तुम्ही शेअर बाजाराचं खरं तर प्रशिक्षण देता, मात्र ह्यामध्ये नेमकं काय काय प्रशिक्षण देतात ह्याविषयी काय सांगाल? पहिली गोष्ट जसं आपण म्हटलं की मी जसं माझं करिअर स्टार्ट केलं शेअर बाजारामध्ये, तर माझी इच्छा असते की आपले जे महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत ज्यांना फुल टाइम किंवा पार्ट टाइम शेअर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायची असेल आणि त्यांना एक एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम पाहिजे असेल, तर मी त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करत असतो. मग पहिलं जर आपण बोलायला लागलो तर ट्रेडिंग बद्दल आपण बोलूया. ट्रेडिंगमध्ये आम्ही लोकांना शिकवतो की बाबा तुम्ही रोज ट्रेडिंग करून शेअर बाजार, ट्रेडिंग म्हणजे काय, रोजची उलाढाल. तुम्ही आज शेअर्स खरेदी, आज 1-2 दिवसात तुम्ही ते शेअर्स विकता. रोजची उलाढाल करून तुम्ही साधारणतः लाखामागे 3-4 हजार रुपये, 4-5 हजार रुपये किंवा 10-20 हजार मध्ये 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कमवू शकता. हे कसं कमवू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो, ज्याने का कोणीही येऊ शकतं. म्हणजे एक वयस्कर व्यक्ती असो, लहान म्हणजे शाळा कॉलेज करणारे व्यक्ती असो किंवा नोकरी करणारे व्यवसाय, हाऊसवाईफ असो, कोणी असो, यामध्ये वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशनची मर्यादा नाहीये. कोणी येऊन ते एक्स्ट्रा इन्कमसाठी किंवा फुल टाइम इन्कमसाठी त्याच्यावर ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता. आणि इव्हन आम्ही गुंतवणुकी रिलेटेड देखील तुम्हाला नॉलेज देत असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या गुंतवणूक नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी तुम्ही कुठे कुठे गुंतवून कसे आपले पैसे वाढू शकता. मग ते मालमत्ता असो, मग ते म्युच्युअल फंड असो, मग ते इन्शुरन्स असो, मग ते बँकिंग असो, मग ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स असो, मग ते लिक्विड फंड असो, अनेक गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात. तेव्हा तुम्ही कुठे कुठे गुंतवून कसे पैसे वाढू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य ते ज्ञान देत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर भले तुम्ही नोकरी करत असाल किंवा काही करत असाल, पण आपण शेवटी पैशासाठी करतो. जर तुम्हाला माहिती आहे आपले पैसे कसे वाढवायचे, तुम्ही कमवलेल्या पैशाला चुकूनचा वाढ देऊ शकत नाही. म्हणून हे ज्ञान असणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण एक छोटासा सर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तुमच्या कार्यशाळेबद्दल आपण अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय आर्थिक प्रगतीसाठी व्यवसाय उत्तम की नोकरी ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. शशांक सर, अर्थात व्यवसाय की नोकरी ह्याबद्दल तर आपण मगासपासून चर्चा करतच आहोत, मात्र तुमच्या कार्यशाळेबद्दलही आपल्या प्रेक्षकांना उत्सुकता असते. दर वेळेस तुमच्या कार्यशाळा असतात, महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी तुम्ही कार्यशाळा भरवत असतात, त्याविषयी काय सांगाल? आता नॉर्मली आमचे कार्यशाळा चालतात ते मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात, आणि बाकी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, नाशिक आणि पुणे ह्या ठिकाणी चालतात. तर आता जी सध्या आपली जी आता कार्यशाळा आहे ती म्हणजे लेटेस्ट येणारी ती म्हणजे 24 तारखेला आपली कोल्हापुरामध्ये कार्यशाळा आहे. संध्याकाळी 5:15चा टायमिंग आहे. 5:15 ते 8:30 पावणे 9 पर्यंत आपली ती कार्यशाळा चालेल. आणि जो ॲड्रेस आहे त्याचा सोपा ॲड्रेस आहे, तुमच्या स्क्रीनवर पण येत असेल. तुम्ही कोल्हापूरला मार्केट यार्ड कोणाला विचार, मार्केट यार्डमध्ये शाहू मल्टीपर्पज हॉल यामध्ये हा सेशन होणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट डेज लगेच पुण्यामध्ये आपली कार्यशाळा आहे. पुण्यामध्ये आपली कार्यशाळा संध्याकाळी 8:45 ते 8:45ची वेळ आहे. आणि तो ॲड्रेस काय, तोही देखील सोपा ॲड्रेस आहे. सदाशिव पेठेत येऊन तुम्ही कोणालाही सारसबाग विचारले तर सारसबागेजवळ तुम्हाला वेदशास्त्रोक्त सभा या व्हेन्यूवरती यायचं आहे. ओके, तर तुम्हाला तिकडे त्याच्यामध्ये तुम्हाला सेशन ऐकायला मिळेल आणि सेशन तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि हा जबरदस्त पॉवर पॅक सेशन असतो, मला नक्कीच आवडेल. नक्कीच. आणि सगळे नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, तर तुम्ही ॲड्रेसही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि या कार्यशाळेत सहभागी होऊ शकता. अर्थात एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे. प्रत्येकाला उद्योजक बनायची आत्ता ह्या क्षणी इच्छा आहे, मात्र काय होतं की जसं मगाशी म्हटलं की धोका
पत्करणं हे कितपत योग्य ठरू शकतं? कारण की घराचं लोन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, जबाबदाऱ्या असतील घरातल्या कुटुंबाच्या एकूणच, तर तेव्हा काय करावं हे सुचत नसतं. तर अशा वेळेस तुम्ही आपल्या प्रेक्षकांना ज्यांना उद्योजक बनायचंय आणि आघाडीवर जायचंय, आज मेक इन इंडिया सारखे प्रोग्राम्स खरं तर आता आपण राबवायला सुरुवात केलेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट असं म्हणा ना, आवड असेल तर सवड बरोबर निघते. बरोबर. जर कारण शोधायला गेलो तर कुठल्याही वयात असो, आता आपण मगाशी डिस्कस केली, प्रत्येक वयात आपल्याकडे कारणं असतात की बरोबर आहे. म्हणून तर जर तुमच्याकडे भले लोन्स असतील तुमच्या अंगावर काही असो, आज एक व्यवसाय करायचा म्हटलं ते अनेक लोक लोन घेतात आहे. तर तुम्ही त्यातनं जर प्रॉपर निवड केली योग्य व्यवसायाची, ओके, आणि तुम्हाला कमी भांडवलामध्ये तुम्हाला व्यवसाय चांगला मिळत असेल तर तुम्ही नक्की करू शकता. एक प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. तुम्ही आमच्याकडनं देखील त्याचा सल्ला घेऊ शकता. ओके, आमच्या प्रशिक्षणामध्ये इव्हन शेअर बाजारच नाही तर इतर तुम्हाला कुठले व्यवसाय करायचे त्याबद्दल देखील आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. फक्त तुमचे जे स्क्रीनवरचे नंबर्स आहेत त्यात एक छोटासा मिस कॉल द्यायचे. तुम्हाला कार्यशाळा जे अटेंड करायचे असतील कुठले, फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला सगळ्या कार्यशाळांची तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल. आमच्याकडे तुम्हाला SMS होऊन जाईल. जरी नाही आला तर कोल्हापूर आणि पुण्याचे कदाचित तुम्हाला SMS येणार, तुम्हाला डायरेक्टली यावं लागेल. बाकी कार्यशाळांचे तुम्हाला SMS येईल, तुम्ही डायरेक्टली अटेंड करू शकता. त्यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल का, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आजच्या शोचा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णतः माहिती आम्ही देऊ. बरोबर आहे. आणि अर्थातच ह्या कार्यशाळा कितपत फायदेशीर ठरतात हे आतापर्यंत आलेल्या अनेक लोकांनी अनुभवलेलं आहे. आतापर्यंत खूप चांगला असा प्रतिसाद तुमच्या प्रत्येक कार्यशाळेला लाभलेला आहे आणि इथून पुढे देखील तुम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा कार्यशाळा घेतात तेव्हा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत जाणार आहे. आणि उद्योजक घडवण्यासाठी एक शेअर मार्केटमध्ये देखील तुम्ही खूप चांगले प्रगती करू शकता, हे देखील तुम्ही खरं तर तुमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून सांगताय. अगदी शेअर मार्केटबद्दल शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की शेअर मार्केटमध्ये देखील रिस्क असतेच, मग तेव्हा त्या व्यक्तीने कशा पद्धतीने ह्याला सामोरं गेलं पाहिजे? जसं म्हटलं कॅल्क्युलेटेड रिस्क असते. आज मी पण जेव्हा नवीन आलो तेव्हा मला रिस्क आहे, काही होऊ शकतं, पण ज्यावेळी आम्ही ट्रेडिंग करायला आलो तर रिस्क वगैरे काही नसतो. समजा तुम्हाला तुमचा एखादा 10-12 ट्रेडमध्ये एखादा ट्रेड रॉंग गेला काय फरक पडतो, बाकीमध्ये काही पैसे कमवले त्याचं प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क. प्रत्येकावेळी तुम्हाला यश मिळायलाच पाहिजे असं नाही, पण प्रत्येका ट्रेडमध्ये समजा 1000 रुपये कमवले 10 ट्रेडमध्ये, त्यातनं 1000 रुपये लॉस झाले, पण मी ओव्हरऑल 9000 रुपये कमवलेत ना. सो इट्स अ प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क. तर रिस्क घ्यायला आयुष्यात थोडक्यात सकारात्मकतेने खरं तर पावलं उचला, रिस्क घ्या आणि सकारात्मक खरं तर दृष्टिकोन ठेवा, तर नक्कीच तुम्ही व्यवसायात खूप उंच शिखर गाठू शकता आणि उद्योजक बनू शकता. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.